एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी अमरावती येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घंटानाद व महाआरती करत अन्यायाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले। एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्य शासनाकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि 58% महागाई भत्ता लागू करण्याची मागणी केली आहे। याशिवाय 2016 पासून वार्षिक वेतनवाढीचा दर पुन्हा 3% करण्यात यावा, 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी देणे आणि एसटी महामंडळासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात यावी अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारासमोर एकत्र येत राज्य शासनाचे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधले। यावेळी बसस्थानक परिसरात घंटानाद करण्यासह राज्य सरकारला जागे करण्यासाठी महाआरती करण्यात आली। एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या लढ्यात सर्व पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। यावेळी या आंदोलनात एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदू नवाथे, विभागीय सचिव मोहित देशमुख, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संदीप मुळे, सचिव जयंत मुळे, एसटी कामगार सेनेचे मार्गदर्शक बाळासाहेब राणे, विभागीय अध्यक्ष किशोर हेरोडे, सचिव दिनेश शेडके, प्रादेशिक सचिव मोहन टेकाडे, राज्य एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जय चव्हाण, अभिजित बोके, एस.एन. देशमुख, शीतल मोहोड, एस. खोंड, आर.जी. अजमिरे, मंगेश मोरे, लतिका महाजन, चंचल आठवले, मीना मुरेकर, आर.आर. उईके आदींसहित एसटी महामंडळाचे चालक, वाहक व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।